नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल. मी मॅथ्स गुरु शिवम तुमचा अड्डा 24/7 मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर करूया सेशनला सुरुवात. तर सेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर जशी की डेट आहे आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती. तर गांधी जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि सोबत जसे की आज महात्मा गांधी यांची जयंती असल्यामुळे जे आपले भारताचे राष्ट्रपिता, तर या पावन दिवसावर विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने एक सेशन घेतलेलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकतात. पूर्ण त्यांची जी जीवनकथा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यांनी सांगितलेली आहे. तर करूया सेशनला सुरुवात. पाहूया आज RRB NTPC मधील मागच्या वर्षीचे जेवढे पण मॅथचे क्वेश्चन आले होते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, अ ट्रेडर बॉट अ बॅग ऑफ 40 kg ऑफ बासमती राईस ॲट ₹125 per kg and another bag of 60 kg at ₹150 per kg. He sold the entire stock at profit of 20% profit. Find the selling price of per kg. म्हणजे एका किलोची किंमत किती आहे? 40 रुपये. एका बासमतीची राईस आपण बघूया, एका किलोची किंमत आहे 40. तरी किती रुपये? किती? 125 रुपये प्राइस आहे, पण किती घेतलेला आहे? तर 40 किलो घेतलेला आहे. मग टोटल कॉस्ट प्राइस पाहूया आपण काय होणार. टोटल CP, टोटल कॉस्ट प्राइस. तर 125 गुणिले 40, 0, 4 ने गुणाकार केला तर 5 चोक 20 राहिले 2 आणि 12 चोक 48, 49 आणि 1 50. बरोबर आहे, 50. काय येणार? तर 125 गुणिले 40 केला आपण, ज्यामुळे आपल्याला टोटल CP किती मिळाली? 5000. 0, 5 चोक 20 राहिले 2, 12 चोक 48 आणि 2 50. ही झालं एक बासमती राईस. आता दुसरी बॅग जी आहे ती 60 किलो घेतलेली आहे, ज्यामध्ये एका किलोची प्राइस आहे 150. तर यावर सुद्धा 2 शून्य आणि 15 सख्खी 90. टोटल कॉस्ट प्राइस किती झाली? 9 5 14,000. पण टोटल क्वांटिटी किती आहे? तर टोटल क्वांटिटी हे 40 किलो आणि हे 60 किलो. टोटल किती? 100 किलो. 100 किलो. तर आता त्याने काय केलेलं आहे? 20% प्रॉफिटवर पूर्ण स्टॉक जो आहे तो विकलेला आहे. याच्या 20% किती येणार? 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, 1 आणि 1 2 शून्य आणि 14 दुनी 28. 2800 रुपयाचा प्रॉफिट त्याने इथून मिळवलेला आहे. तर आपल्याला टोटल SP मिळणार इथे. सेलिंग प्राइस किती येणार? 14,000 प्लस 2,800 म्हणजेच किती येणार? 16,800. 16,800 ही झाली टोटल SP. तर टोटल किती केजी विकलेले आहे त्यानं? तर 100 किलो. तर डिवाइड बाय 100 केलं तर आपल्याला पर केजीची व्हॅल्यू मिळणार. 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल म्हणजेच किती? 168 रुपये पर केजी. ही काय असेल? पर केजी ही व्हॅल्यू असेल SP, म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ बासमती राईस, किंवा दोघांची मिळून राईस जी होती तर त्यांचं आपण काय केलं होतं? मिक्स केलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते पूर्ण एंटायर स्टॉक कितीला विकलेला आहे? 20% प्रॉफिटने विकलेला आहे. तर यामध्ये 1 किलोची किंमत किती होणार? 168 रुपये ही विक्री किंमत होणार एका किलोची. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an article was sold for ₹3,600 at a discount of 10%. Find the selling price if the discount was 15%. जर 10% डिस्काउंट दिल्यानंतर किंमत किती झाली? 3,600. 10% डिस्काउंट म्हणजेच किती येणार? 10%, म्हणजेच 1/10. 1/10 म्हणजे 10 रुपयावर 1 रुपयाचा जो आहे तो डिस्काउंट दिलेला आहे. 10 रुपयाचा 1 रुपयाचा डिस्काउंट म्हणजे विकली कितीला? 9 रुपयाला. तर 10 ची गोष्ट 9 ला विकलेली आहे, पण आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे कितीला विकलेली आहे? 3,600. 3,600. मग त्याची मार्क प्राइस किती येणार? हे किती पट आहे? 400 पट आहे. मग इकडे सुद्धा जर आपण 400 पट केलं तर किती येणार? 4,000. ही झाली काय येणार? मार्क प्राइस 4,000. मग आता सेलिंग प्राइस, न्यू सेलिंग प्राइस आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची? ज्यावेळेस 15% डिस्काउंट दिला असेल. 15% डिस्काउंट म्हणजे विकली कितीला? 85%ला. 85% म्हणजे 4,000चे 85% आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतील. 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, 0, 5 गुणिले 4 म्हणजेच 20 राहिले 2, 8 चोक 32 आणि 2 34. म्हणजे आन्सर काय आहे? 3,400. म्हणजे डी आन्सर असेल 3,400. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 99 इंटू 99 म्हणजेच 99चा आपल्याला वर्ग विचारलेला आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये दोन अंकी संख्येचा वर्ग कॅल्क्युलेट करत असताना तर एका सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या 9 गुणिले 9 यांचा गुणाकार करा म्हणजे 9 गुणिले 9 आणि हा जो 2 आहे याला सुद्धा या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. म्हणजेच काय येणार 9 दुनी 18 आणि 18ची 9 पट म्हणजेच 62 162 162. आता हे जसला तसं लिहिले 162 आणि 9चा वर्ग या 2च्या खालील्या 81 आणि ह्या 9चा वर्ग इकडल्या 2च्या खालील्या 16च्या खालील्या 81 आणि त्यांची ॲडिशन करा. किती येणार 1 8 आणि 2 10 आजचाला राहिला 1 6 आणि 2 8 आणि 8 आणि 1 9 किती येणार 9801. 99चा वर्ग आहे 9801. किंवा याला अजून एक पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आता यामध्ये आपण बेस घेऊ शकतो 100. 100 पेक्षा कितीने कमी आहे 1 ने कमी आहे बरोबर आहे. 100 पेक्षा कितीने कमी आहे तर -1 1 ने कमी आहे. तर यामधून 1 मायनस करा म्हणजेच किती येतो 98 आणि जो मायनस केलेला होता त्याचा वर्ग या -1चा वर्ग किती येतो +1. फक्त दोन अंकी संख्येमध्ये लिहायला लागेल म्हणजे 01 आणि 01 इथे जर आपण बरोबर आपण राईट साइडला जर आपण ते लिहिला तर आपलं आन्सर मिळेल 9801. हे झाले दोन पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो स्क्वेअर कोणत्याही संख्येचा 2 अंकी असो 3 अंकी असो. या पद्धतीने 2 अंकी कॅल्क्युलेट करू शकतो आणि या बेस फॉर्म्युलाने किंवा बेस घेऊन आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कॅल्क्युलेट करू शकतो. याचा आन्सर आहे 9801. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे द सम ऑफ द एजेस ऑफ 4 चिल्ड्रन born at intervals of 4 years is 48. बघा 4 वर्षाने एक मूल जन्माला आलेला आहे. तर अशा 4 मुलांची वयांची बेरीज दिलेली आहे 48. तर त्यामधील सर्वात लहान म्हणजे यंगेस्ट चाइल्ड म्हणजे सर्वात लहान मुलाचं वय किती असेल. बघा पहिला जर मुलगा आपण जन्माला असेल त्याचा आपण म्हणूया एज असेल x किंवा या यंगेस्ट म्हणूया x आहे. यंगेस्ट x असेल तर त्याच्यानंतर 4 वर्षांना जन्माला म्हणजे x+4 त्यानंतर अजून x+8 कारण 4 वर्षांना जे आहे ते जन्मलेले आहेत. 1 2 3 मुलं झाले. आता चौथा मुलगा कधी जन्मेल तर x+12 x+12. आता 4 वर्षांना जन्मल्यामुळे यांची सगळ्यांची एजेस काय झाली x x+4 x+8 आणि x+12. तर या सर्वांची बेरीज किती येणार 48. मग लिहूया आपण x+4 x+8 आणि x+12 इज इक्वल टू किती येणार 48. किती आहे x x x आणि x 4x प्लस 12 आणि 8 20 आणि 4 24 इज इक्वल टू 48. 4x ची व्हॅल्यू किती येणार 48 मधून 24 गेले राहिले 24. x ची व्हॅल्यू किती आली 6. सर्वात लहान मूल किती वर्षाचा आहे तर 6. त्यापेक्षा त्याच्या अगोदर 4 वर्ष अगोदर जन्मला तो असेल 10. त्याच्या अगोदर जो जन्मला असेल त्याचा असेल वय 14 आणि त्यापेक्षा आधी 4 वर्ष अगोदर जन्मला असेल त्याचं वय असेल 18. मग या सर्वांची बेरीजच काय ते 48 त्यामुळेच येते. मग या सर्वात लहान मुलांचं वय किती असेल लहान मूल त्याचं वय आहे 6 वर्ष म्हणजे आन्सर आहे C 6 इयर्स. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. आपण दोन संख्या म्हणूया की A आणि दुसरी संख्या आहे B. या दोघांचा गुणाकार दिलेला आहे 24 अँड सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणजेच A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर हा दिलेला आहे आपला किती 52. फाइंड देअर सम त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर बघा A प्लस B या दोन संख्येचा आपण जे बेरीज केली आणि त्याचा जर वर्ग केला त्याचा फॉर्म्युला आहे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. मी याला असं लिहू शकतो A स्क्वेअर आणि B स्क्वेअर जवळ लिहू शकतो आणि 2AB जसला तसं. तर यामधून आपल्याला व्हॅल्यू मिळणार काय A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर माहिती आहे मला 52 प्लस 2 इंटू AB ची व्हॅल्यू किती आहे AB ची व्हॅल्यू आहे 24. 24 दोन्ही 48 म्हणजेच 52 प्लस 48 किती येणार 8 आणि 2 10 आजचाला राहिला 1 5 आणि 5 10. मग इकडे काय आहे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही कडलं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं इकडे सुद्धा स्क्वेअर रूट घ्या आणि इकडे सुद्धा स्क्वेअर रूट घ्या
स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर निघून गेला, म्हणजे इथे काय येईल फक्त a प्लस बी, आणि रूट ऑफ 100 म्हणजेच किती येणार 10. आन्सर काय असेल सी, बी आन्सर असेल 10. या क्वेश्चनचा आन्सर आहे 10, हे आपलं करेक्ट आन्सर असेल. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर जे आपण पोलीस भरतीची आपण टेस्ट सिरीज जी लॉन्च केलेली आहे ती तुम्ही खरेदी करू शकता कशावरून, तर adda247.com या साईटवर जाऊन. जी अड्डा प्रीमियर लीग आहे यातर्फे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर प्रोमो कोड यूज केला Y211 तर या किमतीवर तुम्हाला मिळेल 72% ऑफ आणि सोबत 3 मंथ्स एक्सटेंडेड व्हॅलिडिटी, म्हणजे 3 महिन्याची तुम्हाला एक्स्ट्रा जी आहे ती व्हॅलिडिटी सुद्धा मिळणार आहे. तर ही लिमिटेड ऑफर असणार आहे, त्यासाठी यामध्ये सगळे तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत ते 15च्या 15 टेस्ट सिरीज आहेत ते मराठीमध्ये असणार आहेत आणि ज्याचं सोल्युशन जे आहेत डिटेलमध्ये सोल्युशन दिलेलं असेल. तुम्ही खरेदी करायचं असेल तर तुम्ही स्टोअरवर जाऊन खरेदी करू शकता. ठीक आहे, तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन संख्या यांचा आपल्याला दिलेला आहे प्रमाण 3:1. तर आपण म्हणूया हे येणार 3x आणि हा येणार x. तर 3x प्लस x म्हणजेच 4x, बरोबर आहे 4x. आता हा झाला 4x, यांची सम दिलेली आहे 72, मग ह्या दोघांची बेरीजच म्हणजे आहे 72. मग x ची व्हॅल्यू किती येणार 4 1 4 3 उरले 4 8 32 18. x ची व्हॅल्यू जर 18 आली तर फाइंड डिफरन्स बिटवीन देम. या दोघांमधील डिफरन्स किती येणार 3x मायनस x म्हणजेच 2x. x ची व्हॅल्यू 18, 2x ची व्हॅल्यू किती येणार 18 2 36, म्हणजे आन्सर काय आहे बी आन्सर असेल 36. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द मीन ऑफ द व्हॅल्यूज. यांचा मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. मीन म्हणजे काय ॲव्हरेज, म्हणजे सगळ्यांची बेरीज आणि डिवाइड बाय टोटल नंबर, म्हणजेच 1 प्लस 9 प्लस 7 प्लस 3 प्लस 5 प्लस 5 प्लस 6 प्लस 4 प्लस 2 प्लस 8 आणि या डिवाइडेड बाय किती येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ने डिवाइड केलं, 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, म्हणजे 10 20, हे 30, हे 40 आणि हे 50. 50 डिवाइड बाय 10 म्हणजेच आन्सर किती असणार 5. आन्सर काय असेल सी आन्सर असेल 5. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट व्हॉट पर्सेंट सिंपल इंटरेस्ट पर एनम अ सर्टन सम विल डबल इन 10 इयर्स. तर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे PRT/100. आता ज्यावेळेस सम डबल होते याचा अर्थ काय प्रिन्सिपल जेवढं P प्रिन्सिपल असेल P तर इंटरेस्ट सुद्धा काय आहे Pच मिळालेला आहे, त्यामुळेच P प्लस P 2P होईल आणि सम डबल होईल. मग सिंपल इंटरेस्ट किती आहे P, प्रिन्सिपल आपण P पकडला, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे R. 10 वर्षामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अपॉन 100. P आणि P कॅन्सल, हा 1 0 1 0 कॅन्सल, मग R इज इक्वल टू किती ना 10%. आन्सर काय आहे डी आन्सर असेल 10%, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर HCF ऑफ 2 नंबर इज 4. आता HCF म्हणजे नेमका काय असतो तर कॉमन फॅक्टर, बरोबर आहे. कॉमन फॅक्टर आपण फक्त कॉमन फॅक्टर घेतला तर त्याला काय म्हणतो HCF. HCF मध्ये आपण कधीही अनकॉमन फॅक्टर घेत नाही, बरोबर आहे. म्हणजे 4 हा कॉमन फॅक्टर आहे यामध्ये सुद्धा आणि यामध्ये सुद्धा. आणि अदर 2 फॅक्टर्स ऑफ LCM आर 5 and 7. फाइंड द स्मॉलर ऑफ द 2 नंबर्स. बघा HCF जो आहे तो 4 आहे, दोन संख्यांचे दुसरे फॅक्टर दिलेले 5 आणि 7. आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर 7. आपल्याला छोटी संख्या विचारली तर छोटी संख्या कोणती आहे 5. एक फॅक्टर 5 आहे, एक फॅक्टर 4 असणार आहे, गुणिले 4 करा किती येणार 20. आणि ही मोठी संख्या आहे 7, याला गुणिले 4 केलं तर किती येणार 28. मग या दोघांचाच काय येतो 4 HCF येतो आणि दुसरे फॅक्टर 5 आणि 7 LCM आले. म्हणजे आन्सर काय असेल स्मॉलर नंबर कोणता आहे 20. आन्सर आहे सी ऑप्शन असेल 20. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे अ शॉपकीपर परचेस 10 kg ऑफ राईस अँड 20 kg ऑफ राईस ॲट 75 रुपीज अँड 85 रुपीज पर kg रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 10 किलो कोणता खरेदी केलाय 10 किलो कोणता खरेदी केलाय तर 75 रुपीज वाला राईस आणि 20 किलो कोणता राईस खरेदी केलाय 85 रुपये वाला राईस. मग कॉस्ट प्राइस काय होणार टोटल CP.
टोटल सीपी काय होणार 75 गुणिले 10 म्हणजे 750. 85 गुणिले 20 म्हणजे 0. 5 दुनी 10 चला 1 8 दुनी 16 आणि 1 17 1700. आता ऑन सेलिंग ही गेन 20% ऑन राईस. आता हा राईस होता 10 kg म्हणजे राईस आणि उरलेला कोणता आहे शुगर. तर राईसवर त्याला किती फायदा झालाय 20%. याचे 20%. याचे 20% किती येतात 10% असतात 75. 20% किती असतील दुप्पट 75 ची दुप्पट किती येते 150. 750 प्लस 150 म्हणजेच किती 900. आणि 10% यावर 10% किती येतात 170. याचे 10% असतात 170 म्हणजे 0 7 7 आणि 1 8 आणि 1 1870. तर व्हॉट वॉज द टोटल सेलिंग प्राइस. ही सेलिंग प्राइस आणि ही सेलिंग प्राइस मग टोटल सेलिंग प्राइस ऍड करा. टोटल सेलिंग प्राइस काय येणार 900 प्लस 1870. ही काय येणार 0 7 9 आणि 8 17. हा चला राहिला 1 राहिला 2 म्हणजे आन्सर काय आहे 2770 हे करेक्ट आन्सर असेल. म्हणजे ऑप्शन कोणता असेल बी हा आपला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे 2770. तर 10च्या 10 क्वेश्चन आपण जे आहे ते कव्हर केलेले आहेत. जर असेच क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असतील तर अड्डा 24/7चं ॲप डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला क्विजेस देता येईल मोफतमध्ये. आणि सेशन जर आवडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो सेशनला लाईक करा कमेंट करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. आणि जे सेशन आपलं पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनी अड्डा 24/7 मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. सोबत पुन्हा एकदा महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जे विद्यार्थ्यांनी अजून फीडबॅक फॉर्म भरला नसेल त्यांनी फीडबॅक फॉर्म भरू शकता जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे. स्टुडंट फीडबॅक फॉर्म हा भरू शकतात आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कळू शकता की तुम्हाला सेशन कसं वाटलं आणि तुम्हाला ट्रिक कशा वाटल्या. ठीक आहे तर आजचं सेशन आपण इथेच संपवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्या सकाळी 10 वाजताच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.